पांढरे क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना तुमचे स्वागत आहे। आजचा विषय आहे सायन्स 2 ऑफ स्टँडर्ड 9 अँड द चॅप्टर इज द 7th एनर्जी फ्लो इन अन इकोसिस्टम। तर पहिल्यांदा आपण बघूया इकोसिस्टम म्हणजे काय। पण ते दॅट इज द बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स अँड देअर म्युच्युअल इंटरॅक्शन्स they form the ecosystem। बायोटिक म्हणजे काय तर जैविक आणि अबायोटिक म्हणजे अजैविक म्हणजे जिवंत आणि दॅट इज जे जिवंत नसलेले त्याला म्हणतात अबायोटिक निर्जीव। तर ह्या दोन्ही फॅक्टरचं असणं त्यांचं एकमेकांशी इंटरॅक्शन असणं त्याला म्हणतात इकोसिस्टम। इंटरॅक्शन म्हणजे काय तर त्यामध्ये संबंध असणं। जसं की अबायोटिक फॅक्टर्स कोणते आहेत आपल्या पृथ्वी तलावरचे एअर वॉटर टेम्परेचर। तर हे जे फॅक्टर्स आहेत ते प्रेशर हे सगळे अबायोटिक। ह्या अबायोटिकचा संबंध सतत कोणाशी येतो बायोटिक म्हणजे सजीवांशी। सजीव या फॅक्टरशिवाय जगू शकत नाही। तसेच ह्यांच्यावर देखील बायोटिकचा काय होतो परिणाम होतो म्हणजे यांचा सतत एकमेकांशी काय येत असतो इंटरॅक्शन्स किंवा संबंध त्याला म्हणतात इकोसिस्टम। ओके तर बघूया आपण इकोसिस्टम किती प्रकारचे आहेत। देयर आर 2 टाइप्स ऑफ द इकोसिस्टम। वन इज द ॲक्वॅटिक इकोसिस्टम अँड सेकंड इज द टेरेस्ट्रियल इकोसिस्टम। ॲक्वॅटिक म्हणजे पाण्यात असणारी परिसंस्था किंवा तिथलं एन्व्हायरमेंट आणि टेरेस्ट्रियल म्हणजे लँडवर किंवा जमिनीवर असणारं परिसंस्था किंवा तिथलं एन्व्हायरमेंट म्हणजे इकोसिस्टम म्हणजे तिथली परिसंस्था किंवा तिथलं तेवढं जग छोटंसं जग त्या टाईपचं जग। ॲक्वॅटिक म्हणजे पाण्यातील असणारं जग त्यामध्ये असणारे सजीव त्यामध्ये असणारे निर्जीव दॅट इज बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स विच आर प्रेझेंट इन द वॉटर ॲक्वॅटिक इकोसिस्टम अँड द टेरेस्ट्रियल द फॅक्टर्स विच आर प्रेझेंट ऑन द लँड बोथ द फॅक्टर्स बायोटिक अँड अबायोटिक्स। ओके सो नेक्स्ट पॉइंट इज द एनर्जी फ्लो इन अन इकोसिस्टम। ह्या इकोसिस्टम मध्ये आपण राहतो त्यामध्ये एनर्जी कशी फ्लो होते ते आपण बघूया। कारण एकमेकांवर हे दोन्ही फॅक्टर एकमेकांवर डिपेंड आहे आणि त्यासाठी गरज लागते एनर्जीची। त्याशी इकोसिस्टम ही राहू शकणार नाही आणि ती जर अस्तित्वात पाहिजे असेल तर एनर्जी कशा प्रकारे फ्लो होते आपण आता बघूया। तर क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत पृथ्वी तलावर तर त्यांना कशा प्रकारे क्लासिफाय केलंय तर अकॉर्डिंग टू द मोड ऑफ न्यूट्रिशन into producers consumers into producers। प्रोड्युसर म्हणजे ग्रासेस वगैरे जे असतात ग्रीन प्लांट्स ते देन कन्झ्युमर्स आहेत कन्झ्युमर्स असतात म्हणजे फक्त त्यावर जगणारे। नंतर सॅफ्रोफाइट्स म्हणजे काय तर त्यांचं विघटन करणारे जे सजीव डेथ झाल्यावर त्यांची डेथ झाल्यावर त्यावर जगणारे जे असतात ते सॅफ्रोफाइट्स अँड डिकम्पोजर्स आणि त्यांचं शेवटी विघटन करणारे डिकम्पोज करणारे। तर अशा प्रकारे ही जी आहे मोड ऑफ न्यूट्रिशन जे आहेत किंवा क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग थिंग ही या न्यूट्रिशनच्या पद्धतीवर आधारित आहे आणि अशा प्रकारे ही याला म्हणतात ट्रॉपिक लेवल आणि ट्रॉपिक लेवलमधून एनर्जी ही कशी फ्लो होते खाण्यामुळे त्यांच्या जगण्यामुळे हे सर्वजण एकमेकांवर अवलंबून असतात त्यामुळे एनर्जी फ्लो अशी होत राहते म्हणून त्याचे क्लासिफिकेशन केले 4 टाइप्स मध्ये प्रोड्युसर्स देन कन्झ्युमर्स देन सॅफ्रोफाइट्स आहेत देन एपेक्स कर्निवोरस आहेत देन ऑमनिवोरस आहेत। अशा प्रकारे त्यांची एनर्जी अशी फ्लो होत असते आणि त्याच्यामध्ये डिकम्पोजर्स तर वेळोवेळी असतातच। प्रत्येक ट्रॉपिक लेवलला डिकम्पोजर असणारच कारण प्रत्येक ट्रॉपिक लेवलला ही सजीवांची डेथ होत राहते त्यांचा मृत्यू होत राहतो त्यामुळे प्रत्येक ट्रॉपिक लेवलला हे डिकम्पोजर्स म्हणजे विघटक असे जीवाणू त्या ठिकाणी असतात। ओके तर आपण बघूया आता हे कसं आहे तर ट्रॉपिक लेवल आपण बघूया। ट्रॉपिक लेवल फर्स्ट ट्रॉपिक लेवल प्रायमरी कन्झ्युमर्स। आता प्रायमरी कन्झ्युमर म्हणजे प्रथम भक्षक हे कोणावर जगणार तर ग्रीन प्लांट्सवर आणि म्हणून त्यांना म्हणतात हर्बिवोर्स। त्यांचा टाईप काय हर्बिवोर्स। तर कशावर डिपेंड आहे ते डिपेंडिंग ऑन द प्रोड्युसर्स। प्रोड्युसर म्हणजे जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात जसं की प्लांट्स आणि त्यांना म्हणतात ऑटोट्रॉफ्स म्हणजे हर्बिवोर्स कशावर डिपेंड आहेत प्रोड्युसर्स किंवा प्लांट्सवर।
किंवा ते डिपेंड आहे ऑटोट्रॉप्सवर. यामध्ये बघूया आपण हे कोण असावे प्रायमरी कन्झ्युमर्स. त्यांचे एक्झाम्पल्स आहेत. असं ग्रॉसऑफर म्हणजे नाकतोडा जो आहे हा शेवटी ग्रीन ग्रासेसवर जगतो, तो म्हणजे हर्बिवर्सवर जगतो, म्हणून त्यांना म्हणतात प्रायमरी कन्झ्युमर्स. त्यांचं प्रथम भक्ष्य जे आहे, खाद्य जे आहे ते काय आहे, ग्रीन प्लांट्स म्हणजे ग्रास. स्क्विरल, खार आणि एलिफंट हे ग्रासवर जगणारे. अशा प्रकारे हे प्रथम भक्षी प्रायमरी कन्झ्युमर्स नाव म्हणतात प्रथम भक्षी. प्रथम भक्षी ॲनिमल्स, त्यांचं अन्न म्हणजे हर्ब्स किंवा ग्रीन प्लांट्स. आता एनर्जी यांना मिळाली, बरोबर आहे. आता ह्यांना कोणीतरी खाणार, ग्रासऑफरला त्यांच्यावर कोणीतरी जगणार, म्हणजे दे आर द प्रे ऑफ अदर ॲनिमल्स. ते कोणाचं तरी भक्ष्य होणार, बरोबर आहे. तर बघूया आपण. तर सेकंडरी कन्झ्युमर्स, यांच्यावर जे जगतात त्यांना म्हणतात सेकंडरी कन्झ्युमर्स. म्हणजे बघा एनर्जी आता कशी फ्लो होते आपण शिकतो. एनर्जी फ्लो इन अँड इकोसिस्टीम. जगणार सेकंडरी कन्झ्युमर्स ते कोण आहेत, तर ते आहे कार्निव्होर्स. कार्निव्होर्स म्हणजे मांसाहारी पण होऊ शकतात, त्याचा अर्थ आहे मांसाहारी. आणि हर्बिव्होर्स म्हणजे शाकाहारी, फक्त गवत खाणारे किंवा प्लांट्स, ग्रीन प्लांट्स खाणारे. देन कार्निव्होर्स हे कोणावर डिपेंड आहे, डिपेंड ऑन हर्बिव्होर्स फॉर देअर फूड. हे डिपेंड आहे कोणावर, हर्बिव्होर्स म्हणजे कोणावर, ग्रासऑफर, स्क्विरल, एलिफंट यावर. ते एलिफंटचा आपण विचार नंतर करूया. छोटे छोटे प्लांट्स ॲनिमल्स बघूया. ते यांच्यावर कोण जगतात, हे कार्निव्होर्स. कोण, फ्रॉग कोणावर जगतात, ते ग्रासऑफर. मीन्स हे भक्ष्य झाले कोणाचे, फ्रॉगचे. हे भक्षक आणि हे भक्षक. ओके. आऊल जे असतात, घुबड, फॉक्स, तर हे सगळे जे असतात हे कोणावर डिपेंड आहे, हर्बिव्होर्स. फॉक्स जे आहे त्याच्यापेक्षा लहान ॲनिमलला खाणार. अशा प्रकारे हे झाले सेकंडरी कन्झ्युमर्स. म्हणजे एनर्जी फ्लो झाली की नाही, यांच्यापासून एनर्जी यांच्यामध्ये आली. हे जे आहेत प्रायमरी कन्झ्युमर्स, हे यांचे खाद्य झाले, यांचं अन्न झाले. म्हणजे अन्न साखळी ही सुरू झाली, फूड चेन ही सुरू झालेली आहे. म्हणजेच एनर्जी ही प्रायमरी कन्झ्युमर्स कडून सेकंडरी कन्झ्युमर्स पर्यंत आलेली आहे. एनर्जी फ्लो इन अँड इकोसिस्टीम. या परिसंस्थेमध्ये, या एन्व्हायरमेंटमध्ये, या छोट्याशा जगामध्ये एनर्जी अशा प्रकारे फ्लो होत आहे. आता बघूया आपण सेकंडरी कन्झ्युमर्स नंतर कोण आलाय, एपेक्स और टॉप कन्झ्युमर्स. यांच्यामध्ये कोण आहे, हे सुद्धा कोणाला तरी खाद्य बनवतात. म्हणजे कोणाला बनवतात खाद्य, हे दीज आर डिपेंड ऑन द सेकंडरी कन्झ्युमर्स. म्हणजे हे फूड झाले. दीज आर द फूड फॉर द एपेक्स. एपेक्स म्हणजे टॉप लेवलची. हे कोण आहे, डिपेंडंट ऑन हर्बिव्होर्स फॉर देअर फूड. हे पण आहे. हर्बिव्होर्सवर पण डिपेंड असतात. तर बघूया आपण. टायगर, बरोबर आहे, टायगर आहे, लायन आहे. देन हे सगळे जे असतात हे डिपेंड ऑन द हर्बिव्होर्स. ओके. नो अदर ॲनिमल्स फीड ऑन एपेक्स कन्झ्युमर्स. हे टॉप लेवलचे आहेत. हे कधी कधी सेकंडरी कन्झ्युमर्सवर पण जगतात, हे डोक्यात ठेवा. म्हणून त्यांना एपेक्स किंवा टॉप म्हणतात. हर्बिव्होर्स पण जगतात ते हर्बिव्होर्स पण, आणि ते जगतात कार्निव्होर्सवर पण. ओके. तर बघूया आपण. टायगर, देन लायन आणि नो अदर ॲनिमल्स फीड ऑन एपेक्स कन्झ्युमर्स. यांच्यावर कोणी जगू शकत नाही. बघा टायगरला कोण खाणार आहे, नाही. हा लास्ट आहे. म्हणजे एनर्जी फर्स्ट टू सेकंड टू थर्ड इथपर्यंत आली, यांच्यावर कोणी जगणार नाही. ओके. फीड ऑन द एपेक्स कन्झ्युमर्स. आता आपण बघूया ओमनिव्होर्स. ओमनिव्होर्स म्हणजे जे हर्बिव्होर्सवर पण जगतात आणि जे कार्निव्होर्स म्हणजे दोन्ही ह्याच्यावर जगणारे, डिपेंडंट अपॉन द हर्बिव्होर्स अँड द कार्निव्होरस. त्यांना म्हणतात मिक्स कन्झ्युमर. जसं की ह्युमन हा प्लांट्सवर पण जगतो, बरोबर आहे. आपण भाज्या वगैरे खातो. तसंच हा कशावर जगतो आहे, तर हा कार्निव्होर्स पण आहे. म्हणजे तो अदर जे ॲनिमल्स आहेत त्याचं पण भक्षण करतो. आपण जे आहे नॉनव्हेज खातो, म्हणजे आपण कार्निव्होरसमध्ये पण गणल्या गेलो. म्हणजेच ह्युमन आहे. ओमनिव्होर्स हा काय, ह्युमन त्याच्यातलं एक्झाम्पल आहे. ह्युमन इज द ओमनिव्होरस मिक्स्ड कन्झ्युमर. तो दोन्ही खातो, हर्ब पण खातो आणि कार्निव्होर्स पण डिपेंड आहे तो. तर ह्युमन आहे बियर आणि स्पॅरो, बरोबर आहे. तर स्पॅरो हे छोटे छोटे आपण जे
जे दाणे वगैरे असतात किंवा ज्या काही भाज्या असतात त्यातले बरेचसे मठ वगैरेचे जे प्रकार आहेत त्यावर चिमण्या जगतात, त्या अळ्यांवर पण जगतात, म्हणजेच त्या काय हर्बिव्हरस आणि कार्निव्हरस. ओके, हा पॉईंट तुम्हाला समजलाय. तर आपण बघूया फूड चेन अँड फूड वेब म्हणजे काय. अँड फूड वेब. फूड चेन अन्न, चेन म्हणजे साखळी, अन्न साखळी, आणि फूड वेब म्हणजे अन्न जाळे. तर अन्न जाळे आणि अन्न साखळी म्हणजे काय आपण बघूया. फीडिंग रिलेशनशिप अमॉंग द प्रोड्युसर्स कन्झ्युमर्स. डेफिनेशन आहे दॅट इज द फीडिंग रिलेशनशिप among producers, then consumers and saprophytes. In an ecosystem, then it is called as the food chain. It is called as the food chain. तर फूड चेन म्हणजे काय. तर यामध्ये फूड चेन मध्ये फीडिंग रिलेशनशिप असतं. कशामध्ये? प्रोड्युसर्स मध्ये, कन्झ्युमर्स मध्ये, सॅप्रोफाइट्स मध्ये. आत्ता सांगितलं या प्रकारेच आहे. ही एक प्रकारे चेन तयार होऊन जाते. म्हणजे प्रोड्युसरवर कोण जगणार आहे? कन्झ्युमर्सवर कोण जगणार आहे? दॅट इज द एपेक्स कन्झ्युमर्स. आणि त्या प्रत्येक स्टेपमध्ये कोण येणार आहे? सॅप्रोफाइट्स, म्हणजे जे डेड अँड डिकेइंग ॲनिमल्सवर जगतात, मृतोपजीवी जे असतात. तर अशा प्रकारे ह्यामध्ये फीडिंग रिलेशनशिप चालू असते. अजून एक या ट्रॉपिक लेवलमध्ये प्रत्येक ठिकाणी हे डिकम्पोजर असणार आहे. म्हणजे समजा ग्रॉसहॉफर अननॅचरली गेलाच, म्हणजे त्याची डेथ झाली किंवा हे डेथ झाले तर ह्यांना लगेचच्या लगेच डिकम्पोज करणारे छोटे सूक्ष्मजीव मायक्रोब्स त्यांच्या बॉडीमध्ये पडतात आणि ते त्याच्यावर जगायला लागतात. म्हणजे हे झालं. म्हणजे या प्रत्येक ट्रॉपिक लेवलमध्ये डिकम्पोजर्स असतातच. ओके, तसेच इतर पण असतात, जसं की सांगितलंय मी सॅप्रोफाइट्स. ओके, तर सॅप्रोफाइट्स पण या ट्रॉपिक लेवलमध्ये असू शकतात, असतातच. सॅप्रोफाइट ते डेड अँड डिकेइंग मॅटर जगतात म्हणून सॅप्रोफाइट्स. तर अशा प्रकारे हे फीडिंग रिलेशनशिप चालू असते. आणि फीडिंग रिलेशनशिप म्हणजेच काय झाली? फूड चेन. ही फूड चेन झाली एक प्रकारे. एनर्जी फ्लो होत असते यामध्ये. देन इट इज कॉल्ड एज द फूड चेन. बरं, आता आपण बघूया फूड. ही झाली फूड चेनची डेफिनेशन. पण फूड वेब म्हणजे काय? तर या फूड चेनमध्ये खूपशा लिंक असतात. म्हणजे असं काही नाही की ग्रॉसहॉफरला फक्त फ्रॉग खाईन. ग्रॉसहॉफरला आणखी कोणते दुसरे जे ॲनिमल्स आहेत ते त्याच्यावर जगू शकतात. ओके, तर अशा प्रकारे ही लिंक, या साईडची ही लिंक चालली. फ्रॉग वर जगणार स्नेक, अशा प्रकारे ही एक लिंक झाली. पण या ग्रॉसहॉफरला खाणारे दुसरे जर ॲनिमल्स असतील तर ती दुसरी लिंक चालते. म्हणजेच फूड चेनमध्ये खूपशा लिंकिंग असतात. एका ॲनिमलवर दुसरा ॲनिमल जेव्हा तो त्याच्यावर डिपेंड असतो तेव्हा त्यांची लिंक अशा वेगळ्या प्रकारे चालते. ही लिंक वेगळी चालते. तर फूड चेन ह्या अनेक लिंकनी बनलेल्या असतात. कन्सिस्ट ऑफ 4, 5 और मोर लिंक्स. आपण बघूया फूड वेब म्हणजे काय. आता आपण अन्न जाळे म्हणजे काय हे बघूया. तर आहे फूड वेब्स आर interconnected food chains in an ecosystem. फूड वेब म्हणजे काय? तर अशा पुष्कळशा ज्या फूड चेन असतात त्या एकमेकांशी इंटरकनेक्ट झालेल्या असतात.
त्याला म्हणतात काय, फूड वेब. जसं की तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे फूड वेब, मी दाखवते तुम्हाला. तर यामध्ये काय असतं की इन्सेक्ट जो आहे, एखादा इन्सेक्ट बघूया आपण. एखादा इन्सेक्ट घेतला आपण, जसं की ग्रासहॉपर घेतला किंवा कोणताही एक छोटासा इन्सेक्ट घेतला, तर त्या त्याच्यावर कोण डिपेंड आहे, फीड्स अपॉन लीव्स ऑफ व्हेरियस प्लांट्स. बट द सेम इन्सेक्ट इज द प्रे फॉर डिफरंट ॲनिमल्स लाईक फ्रॉग, वॉल लिझार्ड, बर्ड. म्हणजे आपण जे बघतोय आता फूड वेब, त्यामध्ये काय दिलंय की एक इन्सेक्ट जो आहे तो ठीक आहे, तो ग्रासवर जगत असेल, आपण ग्रासहॉपर घेतला, पण त्यावर या ग्रासहॉपरवर जगणारा कोण आहे, त्याच्यावर जगतोय कोण, फ्रॉग आहे, बरोबर आहे, फ्रॉग त्याला खाणार. नंतर वॉल लिझार्ड्स असतात, पाली, ते पाल पण या ग्रासहॉपरला खाणार. काही बर्ड्स असतात, त्या बर्ड्स त्याला ग्रासहॉपरला खातो. म्हणजेच यामध्ये जे आहे तर एखादा ऑर्गॅनिझम, एखादा ॲनिमल, ऑर्गॅनिझम, इन्सेक्ट मे बी द प्रे फॉर मेनी ऑर्गॅनिझम. याला अनेक जण खाऊ शकतात. फक्त त्याला फ्रॉग नाही खाणार, अनेक जे आहे वरच्या लेवलचे त्याला ॲनिमल्स खातात. ओके. तर जर आपण पाहिलं की दिस इज टू बी शोन, म्हणजे फिगरनी जर आपण शो केलं, त्यामध्ये अशी इंट्रिकेट वेब इन्स्टेड ऑफ अ लिनियर फूड चेन, म्हणजे सरळ सरळ अशी फूड चेन तयार नाही होणार. मी घेतलं ग्रासहॉपर, याला खाणार फ्रॉग, यांना खाणार स्नेक, तर स्नेकला खाणार इगल. तर अशा प्रकारे सरळ फूड चेन नाहीये, ह्याला खाणारे खूप जण असतात. म्हणजे फूड चेन ही सरळ असते. इथे फ्रॉग आहे, तर इथे ग्रासहॉपर आहे. खूप अशा इंटरकनेक्टेड फूड चेन, म्हणजे असं एक याच्यावर परत जो दुसरा खाणार आहे त्याला आणखी कोण खाईल, दुसरं कोणी खाईल. म्हणजे फिडिंग रिलेशनशिपमध्ये खूपसं नेटवर्क तयार होतं. प्रत्येक जण ॲनिमल कोणत्या तरी दुसऱ्या ऑर्गॅनिझमवर जो आहे किंवा दुसऱ्या ॲनिमलवर हा जगत असतो आणि त्यातून खूप मोठं असं नेटवर्क तयार होत असतं. इंट्रिकेट म्हणजे खूप गुंतागुंतीचं असं नेटवर्क तयार होतं वेब इन्स्टेड ऑफ अ लिनियर फूड चेन. असे फूड चेन सरळ तयार होत नाही. Such an intricate network is called food web. ओके. आणि ह्या फूड वेब त्या सर्व ठिकाणी ज्या इकोसिस्टीम आहे, त्या सर्व ठिकाणी जेवढ्या इकोसिस्टीम आहे त्या सर्व ठिकाणी आपल्याला ह्या फूड वेब्स निश्चितच आढळतात. बघूया आपण काही फूड चेन आणि काही फूड वेब. तर यामध्ये मला बघायचं इथे, हे बघा इथे ही फूड चेन आहे, पेज नंबर 81 वर दिसते. प्रोड्युसर्स, आणि प्रोड्युसर्सवर डिपेंड आहे ग्रासहॉपर, नंतर ग्रासहॉपरवर डिपेंड आहे फ्रॉग, फ्रॉगवर डिपेंड आहे स्नेक किंवा पायथन, अजगर, आणि नंतर त्याला कोण होतं, इगल. शेवटी प्रत्येक स्टेजला हा मरणार, त्यांची डेथ होणार. तर हे सगळे आहेत कोण आहेत, डिकम्पोजर्स. तर डिकम्पोजर्स त्याचं विघटन करतात, परत ते जमिनीमध्ये त्यांचं एक प्रकारे खत तयार होतं, त्यावर परत प्रोड्युसर जगतात. म्हणजे हे झालं काय, एक प्रकारचं फूड चेन, आणि ही सतत फूड चेन ही चालू असते. पण आता बघूया फूड वेब. इथे बघा फूड वेब. तर इथे दिसतं आपल्याला, इथे ग्रॉस आहे, ग्रॉसवर जगतोय हा इन्सेक्ट. तर या इन्सेक्ट किंवा ग्रासहॉपर म्हणा, इथे काही यांनी दिलेलं नाही आहे, पण हा इन्सेक्टवर एखादा स्क्विरल पक्षी जगू शकतो किंवा त्याच्यावर फ्रॉग जगू शकतो, त्याच्यावर पाल जगू शकते, त्यांना आणखीन खाणारे कोणी असतात. तर ही इंट्रिकेट आहे. जसं ते इथे बघा प्रोड्युसर्स काही दिले आहेत, काही शेंगा दिलेल्या आहेत, काही भुईमुगाच्या वगैरे, त्याच्यावर कोण जगते, स्क्विरल, तर स्क्विरलवर कोण जगते, पुढचे ज्या असेल फॉक्स वगैरे. अशा प्रकारे हे पूर्ण इंट्रिकेट नेटवर्क आहे. इथे पण प्लांट दिलेलं आहे, झाड, त्याच्यावर एक कसा ॲनिमल दिसतोय, तो ॲनिमल ह्याला फीड करतोय, ह्याला आणखीन कोणी खाणार. पुन्हा इथून जर आपण नेटवर्क पाहिलं, या प्लांटवर फक्त इथलं स्क्विरल किंवा कोणताही स्क्विरल नाही आहे, कोणतं तरी दुसरा ॲनिमल दिसतोय, हा ह्याला आणखीन कोणी खाणार, परत याला कोणी खाणार. तर अशा प्रकारे हे सगळं नेटवर्क हे पूर्णपणे गुंतागुंतीचं असतं. खूपशे यामध्ये ऑर्गॅनिझम इन्व्हॉल्व असतात आणि ते कोणी ना कोणी यांच्यावर डिपेंड राहतं. ओके. मला जर व्हिडिओ समजला असेल विद्यार्थ्यांना, तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.